हॅलो कर. हॅलो. हॅलो कर. कर केलं असतं असं कर नुसतं असं कर. कर ना तू. अरे यूट्यूबवर आहे आम्ही. हॅलो हॅलो गाय. गाईज. तर आज आहे दुसरा दिवस इन सातारा. तर पुढे चलवून येते. तर आज आहे दुसरा दिवस इन सातारा आणि सकाळ सकाळी बिनांगो करता मी ठरवलं की चला कुठेतरी मस्त राऊंड मारून येऊया कारमध्ये. हा मला फिरवायला घेऊन चालला. हां दिव्यांश मला फिरवायला घेऊन चालला आहे. हा माझ्या मामाचा मुलगा. तुझं नाव सांग. काय नाव सांग तुझं. सांग की. सांग नाव सांग. नाही सांगायचं आता कोण बघतंय? लास्ट येतात बिना कॅमेऱ्याचा मस्त खेळणार. कॅमेरा समोर आला की लगेच लाजतो. तर आम्ही आता चाललो कुठेतरी फिरायला असंच. बघ इंटरेस्टिंग दिसलं तुम्हाला. जास्त काही नाही आता अंघोळ केलं जाऊया कुठेतरी फिरायला. पण आता सध्या असंच नॉर्मल कुठेतरी फिरायला जाऊ. बघू झोप येते. आम्ही दोघं पण एकदम उठल्या चाललो कुठेतरी फिरायला. बघा मी पिल्लू. ए पिल्लू बस खाली तू पण. सगळं नाही काढायचं. किती काढायचं. एवढं कुठे हे सगळं आता सगळे येणार आहेत लागेल. हे सगळंच घे. जीव बघा कसा चाललाय. बघा जीववर खाली होते. आम्ही चाललोय तर माग बसवलं होतं काय. कसला आवाज येतोय. विचार कसे विचार कसे सगळे विचार. टीचर चालले तर तिथे सांग टीचरला सांगतोय बघा शाळेत नाही फिरायला चाललं. गावी कुठे गेलाय. लप लप. हा दिव्यांश. हे दिव्यांश. अरे लप टीचर आली तू गेला नाहीये शाळेत. लप आता मी हाक मारू का टीचरला तुझ्या. मार सांगू का. हा बघा शाळेत नाही आला. हा बघा इथे उंडकते आमच्यासोबत. नाही काय करत. थांब तुझ्या सांगते मी तिला. घाबरत नाही. शाळा बी माहित नाही कोणाला. मला माहिती आहे काय काय. आम्ही तुला आणायला नव्हतं आलो का लास्ट टाइम शाळेतून. आणि आमच्या शाळेपुढे ना लग्नाचा हॉल आहे. हा पण आम्हाला माहिती आहे शाळा तुझी. त्या भीती वगैरे नाही वाटत का टीचरची. नाही आजकालच्या पोरांना टीचरची भीतीच वाटत नाही. तर मित्रांनो आपण मच्छीचं जेवण घेतलं. चला विहिरीच्या इथे जाऊन बघू भेटतात की नाही. भेटले तर थोडं टाकूया. आता बघू. एक नाही दिव्यांश इकडे बघ. तुला काय बोलायचं. दर जेवण घे. चला आपण जाऊया मस्तपैकी. गाडी इकडेच लावूया आणि जाऊया. माशाला खायला ए महाराणी चालत चल. रानात जायचं. रानातून तुला कारने जायचंय काय. गावाला आल्यावर पण हिला सगळीकडे कारनेच जायचंय. जरा चालायचं मस्तपैकी शेतामध्ये. महाराणी आहेस काय ग. मला काय माहित. मला काय माहित का. मला काय गावाला आली आहेस. त्याचा हात पकड. दिव्यांचा हात पकड. तर चला जाऊया आता मस्तपैकी. तुम्हाला दाखवतो मासे बिशे दिसले तर. कासव तर आहे त्यात. बघू चला. बघा मित्रांनो किती भारी वाटतंय असं चालायला रानामध्ये. हो खायचं बी दिसते. काय दिसतं इथून. ओके हे काय आहे. काय आहे. माशांचं खायचं. टाकायचं आहे का आपल्याला. चल पुढे चल. तर आता आम्ही आलो शेतामध्ये. हो आलो मी आलो शेतामध्ये. मस्तपैकी चाललो आता विहिरीजवळ. नीट बघून चाला रे. चाल. हे दोघं पुढे चालत आहेत. ऋषा कसं वाटतंय मग तुला फिरून इकडे. मस्त वाटतंय मला. तू कधी नेणारच मला कोकणात तुमच्या. कोकणात यायला नशीब घेऊन जन्माला यावं लागतं. हे जा रे नशीब. आळशी बोल ना तू. हिला एवढं वेळा सांगितलं 10 वेळा मी तर माझ्या गावी आली आहे. स्वतःच्या गावाला एकदा पण नाही नेलं. एकदा पण नाही शिमग्याला आला होता की. ते घरात येऊन घरी आलो होतो मी. गावाला नव्हतं आलो. गावाच होते. घरी नाही. गाव फिरवलोस का. गाव फिरवलं
ते बघ कसं बरं वाटतंय समोर डोंगर. इकडे बघ बघा किती भारी वाटते, मस्त हवा. एवढं इथं बघा, इथे एवढं ऊन आहे तरी पण हव्यामुळे मस्त एकदम थंड थंड वाटतंय. हेच जर आता ह्याच वेळी मुंबईला असतो उन्हात बाहेर तर मग जरासुद्धा मन नसतं झालं यायचं. इकडे इकडे इकडून 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 इकडे ह्या साईडला राईट घ्या, राईट. आपली विहीर आहे. पण आता बघूया येईल तो कासव आहे का बघूया आपण. नाही, आपला कासव इथे नाही आहे आणि मासे पण लांब लांबपर्यंत दिसत नाही. मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो, थांबा. तिला घेऊ द्या, ती अडकली आहे. हे असं होतं, हे लांब उभं राहा दिव्यांश. हे असं होतं, गावाला येत नाही ना माणसं जे. हे बघा, हा छोटू दिव्यांश आमचा, हा उतरला खाली एकटा पळत पळत. आणि ही बघा, ही मोठी आमची. गावाला जे येत नाही ना ह्यांचं असं होतं. काय येणार, तो पळत पळत आला बघतो. ए दिव्यांश पुढे नको जाऊ, थांब. तर चला मित्रांनो, खाली जाऊन बघूया. खाली जाऊन मासे वगैरे काय दिसत आहेत का नाही. ए ग बस, चला आपण जाऊया खाली मस्तपैकी आणि बघू काय मासे वगैरे दिसत आहेत की नाही. या विहिरीमध्ये आम्ही लहानपणापासून पोहतोय आणि ही आम्हाला सांगते की काय करायचं. मासे मला असं वाटतं सगळे खाली गेलेत पळून, तिथे एक पण आपल्याला मासे दिसत नाही. दिसतंय तुम्हाला मस्त बारीक. इच्छा काय कर ते जवळ तिकडे. आणि मस्त एकदम पाणी, एकदम मस्त थंड पाणी झालंय. हा हा हा, उडी मारली असती पण मग तुम्हाला माहीत आहे पाणी हे पिण्याचं. तुम्हाला आता किती आवाज येतो मला ते पण माहीत नाही. कुठून जायचं इथूनच ना. तर आम्ही आलो होतो काल वगैरे म्हणजे मासे बघायला, पण ते मासे ना नाही आहेत. ते पाणीवरचं थंड आहे ना, त्यामुळे मग ते मासे खाली गेलेत आय थिंक. तर आम्ही त्यांना फूड वगैरे ते टाकले, त्यांचं जेवण. आता बघू, नंतर दुपारी वगैरे घेऊन राहुल बघून जाईल मासे आलेत का. पण यार ह्याला काय भीती वगैरे वाटत नाही. विहीर वगैरे डायरेक्ट विहिरीत जातो. माझी तर फाटत होती भाई. तू काय मजाच केली ना गप. कोकणामध्ये असली ती अशी छोटीशी विहीर. जाशील ना, भेटणार नाही. नाही नाही लिहून भाई, हमको नहीं जमता ये ऊन भी. आई एम नॉट अ ऊन पर्सन. नोबडी इज ऊन पर्सन. काय बोलतात ते? काय बोलू आता मी, ऊन लागतंय मला. हे बघा, आता आम्ही चाललोय परत घरी. रागवली हिला आम्ही घेऊन नाही गेलो म्हणून. रागवली हिला. हे बघा, काय आंघोळ नाही काय नाही. काय चाललंय सकाळ सकाळ. चल चल. अरे भाई साहब, इथे मोठं आहे ते. कुठचं लागायचं रे, काढून तकेशीस कासेल काय है ना. मेंढर बघा, तर ही त्याचं बघून हिला पण इंटरेस्टिंग वाटलं हे, म्हणून आता हिला चढायचं आहे. नाही, तुला पण चढायचं होतं त्याच्यावर. मी माझ्या मम्मीच्या गावी आम्ही गवतात खेळायचो. ह्याच्यातून गवतच आहे बघा.
लहान मुलाच्या वरती ये. चढ 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 चढ. दुसरा हात तो वर घे ना, तो हात पुढे घे, तो हात पुढे घे. चढ. लांबून येते लांबून पळते. ठीक आहे साईडला जाईल. ओ भाई मारो मुझे मारो मारो. तुझा तू दिव्या तू तिकडे वर जा, तू तिकडे वर जा. घाबरला म्हणजे काय जा चल. पुढे पकड, पुढे पकड ना. अरे हात पुढे घे, तिथं पाय अडकव ना तो. त्याकडे त्या ह्याच्या पाय दे. हा हा दे, तो पाय वर घे ना. येडीच आहे. थर्ड ट्राय. चढली 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 चढली. थर्ड ट्राय मध्ये चढली. दाखव तिला कसं करायचं, दाखव दाखव तिला कसं करायचं. हळूहळू, तिला येत नाही लागत. तो जातोय एवढा आणि तुला लागते. नाही घातली त्याने पण. धरपडू नको बस, एवढं कर. लहान पोरांच्या वरती हिला खेळायचं असतं. तो मगाचपासून खेळत होता, त्याला बघून बघून ही पण आली खेळायला. कशी घाबरते ना लई ती. तिला दाखव की कसं उडी मारायचं. तू कुठे चालला एकटाच. अरे कहना क्या चाहते हो. बघा कशी बोलते. तू पडशील. नाही मी पडायचं. दाखव तिला. हा हळू हळू हळू, एकेकाने जावा, एकेकाने. हात सोड, हात सोड, हात सोड. एकेकाने जावा. अशी उडी मार. मी उडी मारेन सगळं जाईल खाली. नाही एवढं एवढं काय एवढी आहे व्हय. तेच की. किती छान फुलं आहे तिथे. बघा हिची सासू म्हणजे माझी मम्मी इथे बसली आहे. माझी मम्मी इथे बसली आहे आणि ही इथे खेळतीये. ए चला आता दोघांनी उडी मारायचं. खायचं असतं ते. काय उडी मारायची. हां चढली ना. काहीतरी तुटून फुटून घेईन मी. चप्पल दे, मी उडी मारतो. ए तुला एक उडी मारून दाखवू का. मार उडी. एक शाबास. आता तिला येते का बघू. मार. थांब, तुला चप्पल नाही. पण मला चप्पल नकोच आहे. हां लागेल पायाला, टोचेल. खाली बसून उडी मारतो, खाली बसून. अशी नको मारू. अंडर एस्टिमेट करतोय मला. पाय मोडून घेशील बाबा, काम मोडून घेशील काहीतरी. त्याच्या एवढी नाही असतो आता. मरना तेरे को डर नहीं लगता. तिला दाखव की कशी उडी मारायची. नाही जा इथे, बोलतो लगेच. तिथे जवळ जा की, जवळ जाऊन तिला दाखव. नको बाबा. दाखव. वरनं उडी मार आणि हात ठेवायचा. काय होतंय त्याला. मार. मार. ते काय हे काय एवढीशी उडी मारली. मुलीला सांग. चाललाच आहे. काय बोलणार तू. आंघोळ नाही केलीस. काय आहेस तू. आम्ही पोहायला चाललोय आता. बोल. आणि बाबा चालली बाजूची. बादलीत जाऊन. बाजली बसणार आम्ही दोघं आणि थांबणार. चला. मग तुम्हाला कोण घेऊन जाणार. 2 वेळा तिकडे. एक कोण आले बघ. बांधली देते रोहित मामा. सो हाय. तर आम्ही ज्यासाठी आलो होतो ना गावी, हां ज्या कारणासाठी आम्ही आलो होतो ना इथे गावी, तर ते आता लवकरच होणार आहे. आणि आम्ही आता त्याचसाठी डेकोरेशनसाठी थोडीफार फुलं घ्यायला जातोय. तोडणार का आपण प्रॉपर. हां गावाला हेच मजा. दुकानातून नाही, शेतातून जायचं मस्त. हां शेतातून जाऊन आम्ही फुलं तोडणार आहे. तर सनस्क्रीन तर काय लावलेलं नाही आहे. आता मजा येणार आहे. काळी काळी होणार आहे. इथे आंबे आहेत का. हे काय आहे. कशी टोमॅटो. हे बघा टोमॅटो. टोमॅटो आणि हे बघा. मला तरी वाटतं एवढी सगळीच लागतील आपल्याला. तर मित्रांनो
इथे आम्ही आलो आता डेकोरेशनसाठी फुलं घेण्यासाठी. मस्तपैकी आता फुलं तोडूया. तुम्हाला भेटतो जरा फुलं तोडून पटापट. लई गरम होतं इकडे. दिव्यांश इकडे बघ. हॅलो बोल. हॅलो फुलं तोडायला बोल. फुलं तोडायला या. पुढे दोड्या. चला भेटतो आम्ही. तर मित्रांनो आम्ही चाललो दुसऱ्या लोकेशनला, कारण आम्हाला येल्लो आणि ऑरेंज दोन्ही फुलं पाहिजे. हे बघा हे आलं आपलं लोकेशन. तर इथून आपण आता फुलं काढणार आहे, कारण तिकडे नुसतं येल्लो फुलं होती. आपल्याला दोन्ही फुलं पाहिजेत. किती आहेत फुलं ना, तेव्हा तिथे मिक्स पण आहेत. ओ पाहुणं कुठचं तुम्ही? इथलंच इथलंच आहे. आम्ही जिथं जातो आम्ही तिथलंच असतो. चल चल. तर आता आपण इथून फुलं काढूया, कारण इथे येल्लो ऑरेंज दोन्ही फुलं आहेत. मला असं वाटतं आपण तिकडे जाऊया, म्हणजे बाजूबाजूला दोन्ही फुलं भेटतील. तिकडे चल तिकडे चल. दिव्यांश तू ओळखतो ना सर्वांना? इकडे बोल. इकडे बघ. तू ओळखतो ना? कोण आलं की बोलायचं, तुझं नाव बोलायचं. हा का? कसं वाटतंय मारुषा एवढं उन्हाचं फुलं तोडून? कसं वाटतंय? बोल काहीतरी. भारी वाटतंय मला. भारी वाटतंय. हां चांगलं आहे. खूप गरम होतं बघ, खूप म्हणजे खूप गरम होतं. तर मित्रांनो आमच्या आता मगाची फुलं वगैरे सगळी काढून झाली आणि ताण लागलेली खूप उन्हामध्ये. पूर्ण आम्ही गावात फिरलो उसाच्या रस्त्यासाठी, पण उसाचा रस कुठेच नाही. म्हणजे सगळ्यांकडे ऊसच नाही, कोणाकडे ऊसच नाही. म्हणून शेवटी आता आम्ही घरी चाललो परत पाणी प्यायला. पूर्ण गाव फिरून फिरलो, कुठेच उसाचा रस नाही. तुला काय बोलायचं? मला उसाचा रस पाहिजे. अरे पण नाही नाही बघून आलं नाही. मला नाही माहिती. हवाय मला. आपल्याकडे नाही भेटत. आधी वेळेस बघा झोपलाय. काय आता भेटत नाही काय नाही. बघू आता. तुम्ही बोला तुम्हाला हा असं बॅक कॅमेराने व्हिडिओ काढलेली चांगली दिसते का फ्रंट कॅमेराने? तुम्ही सांगा मला, म्हणजे आम्ही तशी व्हिडिओ काढू. जे आपण इथे येतो ना माझ्या मम्मीच्या गावाला, मम्मीच्या इथे, तर माझा सगळ्यात हो हो दाखवतो माझं सगळ्यात म्हणजे पहिलं आल्या गावाला सगळ्यात पहिलं मी इकडे मस्त मला लय आवडतात. हा शर्यतीचा बैल आहे. पवन नावाचं. पवन लय मारतो. मला इथे यायला लय आवडतं. एवढी गुरे आहेत, एक म्हस आहे बघा. असं बसलं की काय नाही जवळ जायला, पण उभं राहिल्या याच्या जवळ जायला नको. उभं राहायला लय मारतो तो. गाईस हे बघा आता आमचे गुरे आहेत. हे दिव्यांश आणि एक हातला बैल बघा. काय बोलतो सांग. नावं सांग सगळ्यांची. काय नाव आहेत? गाईस आता हे पवन आहे. कोण पवन आहे आणि एक गाय आहेत, एक म्हस आहे. ही लोक कोण आहेत? जे व्हिडिओ बघतात ते कोण आहेत? हा जे व्हिडिओ बघतात ती लोक कोण आहेत? म्हणून त्यांना आपण कोण बोलतो? तू काय बोलतो? हाय काय बोलतो? हां हाय काय बोलतो? हाय बोल. कोण आहेत बोली लोक? म्हणणं माहित. बरं चला. मस्त उन्हातून आल्यावर त्यांना नाही बघायचं. त्यांनी बघितले पुढच्या गाया सगळ्या बघितल्या त्यांनी. खुलं मस्त वातावरण आहे. गावाला आल्यावर आकाश पण एकदम असं ब्लू असतं एकदम. मुंबईला असं नाही बघायला भेटत. एवढा लांबचा डोंगर पण असं डोळ्याने एकदम क्लिअर दिसतोय. मुंबईला काय एवढं पोल्युशनमुळे. म्हणून मला हे गावाला यायला आवडतं लय. खूप आवडतं गावाला यायला. आम्ही आता गोबर गॅस बसवलाय. कुठे बसवलाय? काय करतात त्यात? आता लाईट चालू आहे, गोबर गॅस बसवलाय. कसं गॅस बनवतात सांग की. तिथे उभं राहून सांग. यांना सांग कसं बनवतात. शेण टाकते, कशात टाकते शेण? टाकतात आणि मिक्स करतात आणि खात जातात शेण. आणि परत गॅस कुठे बनतो? सांग. गॅसवर
ह्याच्यापासून त्यात बनतो आणि मग घरात कुठून जातो? शेणापासून गॅस बनतो. शेणापासून बनतो. हां. त्या बॅगमध्ये बनतो का मोठ्या? हां. आणि मग तिथून घरात कुठं जातो? ह्या पाईपीतनं. या पाईपीनं जातो का? हां. आणि इथनं घरात जातो परत. घरात जातो. तुला माहिती आहे रे सगळं? हम्म. तर हा दिव्यांश, तुम्हाला सांगितलं माझ्या मामाचा मुलगा हुशार आहे, खूप हुशार आहे. कसं माहिती आहे त्याला सगळं, आहे की नाही रे? तुला माहिती आहे की नाही सगळं? तू असं येतच नाहीस, तुला तुझ्यासाठी चल दाखव आता आम्हाला अजून काहीतरी दाखव. काय काय दाखवतोस दाखव गाईजला, गाईज लोकांना दाखव काय काय. हां अंडी आहेत का? नाहीत अंडी दिसत, नाही दिलं रे अंडी. कोंबड्यांनी अंडी दिली नाही. परत बोल, ऐकलं नाही त्यांनी. गाय सकाळ आता कोंबड्यांनी अंडी दिली नाही आणि अंडी आता चालले. बोला. आता तुम्हाला कुठे मशीन दाखवतो का? तिथनं आता हे काढायचं, ह्याच्यावरनं टाकायचं आणि मग ते गोल गोल फिरतात त्याच्यावरनं बाहेर. काय होतं ह्याच्याने, कशासाठी आहे, हा कशासाठी आहे? मग बकरांसाठी, उसासाठी. यांचं यांचं जेवण बारीक होतं का? हा चला गुड असंच पाहिजे, लक्ष द्यायचं असतं इकडे. चला काही करायला ना, बघू काहीतरी करू आता थोड्याच वेळात. जसं आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही कशासाठी इथं आलो आहे, तेच सॉरी आम्ही सांगितलं ना तुम्हाला आम्ही इथं कशासाठी आलो आहे, पण तुम्हाला कळेलच थोड्या वेळात. हे बघा काय दिसलं, मस्त पेरू दिसला, 2 पेरू दिसलेत. चला खाऊया. तू 2 पेरू भेटले मस्तपैकी. मला एक पेरू भेटला. हे तो छोटा, तो नको काढू चल. मोठा आहे. छोटा आहे रे बाबा, कशाला तोडलास? तू केवढे भेटले? 2 पेरू भेटले. तुला एक कच्चा काढलास तू. मला ते एक दे ना. एक दोन कापून. चल घरात चल कापून खाऊया. चला पेरू खाऊया आता. ऋषा कुठे गेली काय माहिती. चला ऋषाला शोधूया, पडून जाऊया आपण पुढून. तुम्ही काल घर बघितलंच असेल ना, मी अंधार दिसला आहे बघा. मला तिचं जीव वर खाली. तुम्ही बोलत असणार की लुसीला मोकळं सोडलं, हिला बांधलं काय? जर हिला मोकळं सोडलं नाही ही कुठे पण जाते. बस रे, हाय मी इकडेच आहे. तिचं लई जीवर खाली होतं, तिला असं वाटतं मी सारखं कुठेतरी चाललंय. ही लुसी कशी जात नाही कुठे, तिला सोडलं तर ती येते तर पळणार, कुठे पण सोडत नाही. समजलं? तर हे आहे माझ्या मामाचं घर, दिसत असेल तुम्हाला मस्तपैकी. मस्त वाटते ते, सगळी चारू बाजूने सगळीकडे डोंगर दिसतात. ए गाईज, हो गाईज, धुतला का त्याला? धुतला? चल मी तर आज जाऊन खाणार आहे. चला आज जाऊया, मस्त पेरू खाऊया. डे 2चा व्लॉग असं वाटतं नुसतं मी एकटाच करतोय, कारण ऋषा कुठे दिसतच नाही. ऋषा कुठे गेली काय माहिती. बघा कशी भोगते, सारखं नुसतं भोगायचं. बसली तुला बोललेलं ना रे, दमले. तिला नसतं व्लॉग काढायचं असतं, व्लॉग पण पाहिजे असतं, पण यायचं नसतं. न करता इथे नुसतं बसून हिला व्लॉग काढायचा असतो. मग आम्ही पण दमलं, पण आजचा दिवस आहे, उद्या बरं जायचंच आहे घरी. एक दिवस गावाला न कर, फिरणार नाही, काय करणार नाही तर काय फायदा. आता इथं फोटो बघ, मोबाईल बघत बसली. तुला तुझ्याबद्दल काय बोलायचं आहे का? त्याला बोल मी तुम्हाला माहिती दिलेली तुम्हाला समजली का गॅसबद्दल, बोल. बचपन की यादें मस्त भारी लागते. मी तू की दिव्यांश आता आम्ही फ्रीज मधलं सगळंच घेऊन जाणार आहे, जेवढं आहे तेवढं मी सगळं खाऊन टाकणार आहे. चालेल ना? आवडीला बा कशी माग लागली. पेप्सी पण खायची का तुला आता? आपली दुसरी हवरी दाखव.
दुसऱ्यावर छान बसली. सगळ्यांनीच खाल्लं असेल हे पेप्सी. भारी लागते असं पाण्यासारखं टेस्ट नाही. म्हणजे असं थोडं मिल्की लागते ना. तर आता थोड्याच वेळात तुम्हाला समजेल की सरप्राईज काय होता. हे फुलं आपण आणलेली मगाची तोडून रानातली त्याची आम्ही आता पाकळ्या करतोय. थोड्याच वेळात तुम्हाला सरप्राईज समजणार आहे. तुला काय बोलायचं आजीला विचार, आजीला काय आजी, तुला काय बोलायचं? कोणाला तुला काय बोलायचं का व्हिडिओमध्ये? कशात व्हिडिओमध्ये काय बोलायचं का तुला? नाही काय बोलायचं. गॅस गॅस दाखवायचं. तर आता पटपट आम्ही डेकोरेशन करू, म्हणजे चालू केले डेकोरेशन करायला. आणि आता पाकळ्या काढायच्या हो हो. चालल्यात. सो येस, रांगोळी बघून तुम्हाला समजलंच असेल सरप्राईज काय आहे. सो मामा मामींना क्यूट असा बेबी झाला आहे आणि दिव्यांशचा, ऑफकोर्स दिव्यांशचा छोटा भाऊ. सो आम्ही ह्याच्यासाठीच हे सर्व डेकोरेशन केलं आहे आणि ते लोक लवकरच आता येणार आहेत हॉस्पिटलमधून. सो त्याचं वेलकम करण्यासाठी सर्व जमलेत आणि वी आर सो एक्सायटेड. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कोणाला हार बीची ऑर्डर द्यायची असतील तर आमच्याकडे तर कमेंट करा. नाही, जर तुम्हाला हार बनवायची ऑर्डर द्यायची असेल, रिक्वायरमेंट्स असतील तर प्लीज संपर्क साधावा राहुल खामकर. आणि तुम्ही आमच्या इंस्टाग्राम हँडलवरती किंवा कॉमेंटमध्ये जरी सांगितलात तरी कमेंटमध्ये नुसतं हार लिहा, आम्ही तुमच्याला मेसेज करू. कमेंटमध्ये हार लिहा, हार. सो फायनली वेट इज ओव्हर गाईज. आणि मामा मम्मी बाबूला घेऊन, त्यांच्या न्यूबॉर्न बेबीला घेऊन घरी आले आहेत. आणि हेच होतं आम्ही जे तुम्हाला बोलत होतो सरप्राईज आहे आणि त्याच्यासाठी आम्ही गावी चाललो होतो. सो हा क्यूटचा बेबी बघा तिथे कसा दिव्यांश नाचतोय. सो चला आता बाबूचं वेलकम करूया. सगळेच जमलेत, सगळेच खूप एक्सायटेड आहेत बाबूला बघण्यासाठी. आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ खूप एन्जॉय करा. वेलकम होम. टाकायचं त्याच्या अंगावर. फोटो पण घेतलेत मी. अजून ते लहान आहे उभा करून फोटो तरी घेऊ का? पण नाही एवढे. एका बाजूने एक कसं वाटतं? बोला सर्वांनी आता काहीतरी. आता बाळाचा फोटो काढला.
मामा तुम्ही बोला काहीतरी. तुम्हाला कसं वाटतंय सेकंड टाइम पप्पा होऊन? काय चांगलंच वाटतं. मामी तुम्ही बोला. तुम्हाला कसं वाटतंय? बाळाची पाहिजे कोणी म्हण रुमालवर माझ्या प्रॉपर्टीत हिस्सेदार आला म्हणावं. मुलगा झाला खेळाय. हो तुला मित्र मिळाला एक. तुला काय बोलणार तर? ती गॅस परत दाखल. तुला काय बोलणार? बाबू काय बोलणार तुला? गॅसचं झालं मगाशी. अरे तू बोल. बाबू काय तुला बोलणार? दादा चला चला. तर तर तुम्ही बघितलंच असेल बघितलंच असेल काय होतं सरप्राईज आणि आम्ही कशासाठी इथे आलो होतो. तर बाबू घरी आलेला आहे येस. मस्तपैकी. खूप मला लवकर काय ब्लॉग तर तुम्ही बघणार. सॉरी मला वाटलं इन्स्टाच आलं पण ठीक आहे. आणि इतकं क्यूट आहे. एवढे छोटे छोटे पाय एकदम असं लाल लाल एकदम छोटूस आहे एकदम छोटू. खूप क्यूट आहे. खूप क्यूट आहे. म्हणजे लहान मुलं एकदम क्यूट मस्त वाटतात. एक बघा व्ह्यू तर बघा तू बघा बाहेर खूप मस्त. एवढं बरं वाटतं ना गावाला येऊन. म्हणजे मी ह्या व्हिडिओमध्ये 10 वेळा बोललो असेल पण जे आहे ते आहे. खूप म्हणजे खूप बरं वाटतं गावाला आलं की. मोकळं वातावरण, थंड हवा, एवढं मस्त हवा. एवढं ओपन आहे ना, शेत आहेत ना आजूबाजूला सगळे. सगळे एकदम थंड हवा येते मस्तपैकी. काय ना बघू आता. आज आम्हाला अजून एक जागी जायचं होतं शनीला पण ते पॉसिबल नाही झालं कारण आता बाबू आत्ताच आला. मग ते सगळं करण्यामध्ये लेट झाला. उद्या सकाळी आमचं आता ही इजावर आहे. ते इजा अगर सकाळी लवकर 8 वाजता जरी उठली तर मग होईल पॉसिबल. पण जर ही नाही उठली तर उद्या पण शनी कॅन्सल. तर मग आपल्याला काय माहित नाही बाबा कधी जाणार ते. हे बघा आमचं दुसरा बाबू आमचं एक बाबू घरी आलं. हे आमचं आता दुसऱ्या बाबूला घरी नेतो. आता आम्ही दुसऱ्या बाबूला घरी नेतो. चिव हाय कर हाय कर. कोण मावशी याची भाची ना का भाची नाही. पुतणी? पुतणी. हा ही माझी पुतणी. हा किती छोटीशी आहे. इकडे भेटत का? हाय बोल बाबू. बाय बोल बाय बोल बाय बाय कर बाय कर. नाही तिला बाय येतं. तिला बाय येतं म्हणून म्हटलं बाय कर. येते फोन तुझा. किती आणू ग? अर्धा किलो काही. आहे ना राहुल आहे. तुला जे प्रेशर आले ते तूच सांग. मला दादा म्हणजे माझे आजोबा मम्मीचे पप्पा त्यांच्या मेमरी कार्डमध्ये बोलले मला गाणे डाउनलोड करून दे. पण मी मम्मीच्या फोनमधून करतोय. मला मस्त जमतच आजोबा. अर्धा तास झाला. किती ॲप किती गुगल व्यू सगळं केलं मी पण डाउनलोडच होतं. आता ह्याला परफॉर्मन्स प्रेशर आलाय. आजोबा बोलतील काय फायदा झाला तुझं एवढं शिकून. तुला साधं हे करता येत नाही. तुला साधं हे करता येत नाही. तुझं शिकून फायदा काय झाला? तुला एवढं शिकवलं त्याचा फायदा काय झाला तुला? होतच नाही डाउनलोड. किती जाऊन सांग. कुठच्या तोंडाने जाऊन सांगशील आता? काय सांगशील? तुला आजोबांनी विचारलं हे झालं का रे? काय सांगशील तू? ते बोलते तिथे मस्त 50 रुपये भरून भेटत होती. तू पण शहाणपणा. तिथे 50 रुपयात तो बोलला 1000-1200 गाणी भरून भेटेल. हा शहाणपणा करून बोलतो की नाही नाही मी भरून देतो. आणि घरी घेऊन आला आजोबांना. आणि आता आणि आता स्वतःची लाल करून हा आजोबांना घरी घेऊन आलाय. पण याचं काय होत नाहीये. आता तू सपोज आता आजोबा आले तुला बोलले झालं का रे काम? नेटवर्क नाही. बघा आजोबा व्हिडिओ बघाल ना तुम्ही तर तुम्हाला समजेल हा तुम्हाला कसं काय बनवतोय. चला आम्ही इथे जेवायला आलो आता. हा माझा दादा मोठा दादा. बोल काहीतरी. हाय हाय काय बोल काहीतरी. आता काय बोला काहीतरी तुम्ही. ही आपली थाळी आहे मस्तपैकी. तर जेवूया. लई भूक लागली आहे. बघू आता नंतर बोलू. हॅलो. तर काल खूप उशीर झाला आणि काल लाईट पण गेली होती. आणि मग आमचा म्हणजे मी माझ्या दादासोबत अचानकच प्लॅन झाला आमचा की बाहेर जेवायला जाऊया. पण ऋषा नव्हती आली म्हणून रात्री असं तुम्ही बघितलंच असेल की रात्री जेवायला गेलो होतो. आणि रात्री मग लेट झाला. ऋषा पण नव्हती. मी तिथे दादाच्या इथे झोपलो पण आउटरो पण शूट नाही केला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला सांगा तुम्हाला काय व्हिडिओ वगैरे चॅलेंज वगैरे काय बघायचं असेल तर आम्ही तसं करू. ठीक आहे. हा दुसऱ्या दिवशी आम्ही आउटरो शूट करतोय कारण ही तिकडे झोपली होती मामाच्या इथे, मी इथे झोपलो होतो दादाच्या इथे आणि रात्रीने 12 वाजता फोन नाही उचलला माझा, म्हणून मला तिथे झोपावं लागलं. सो ठीक आहे, एन्जॉय करा, मस्त राहा.